महाविजय 2024 असं म्हणत भाजपाने निवडणुकीआधीच विजयाचं जोरदार रणशिंग फुंकलेलं दिसते। केंद्रामध्ये असलेल्या सत्तेप्रमाणे प्रत्येक राज्यात आपली सत्ता असावी असं ध्येय ठेवत भाजपा पक्षश्रेष्ठींच्या आदेशानं कार्यकर्ते जोरदार मेहनत घेत असल्याचं दिसते। कर्जतमध्येही मावळ लोकसभा कार्यकर्ता महासंमेलन आयोजित करण्यात आलं होतं। निवडणुकांच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत महाविजय कसा मिळवायचा यावर जोरदार भाषणबाजी करण्यात आली। कर्जतमध्ये आयोजित या महासंमेलनाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशेष उपस्थिती होती। पण कर्जतमध्ये असलेल्या ह्या महासंमेलनाच्या मुख्य बॅनरवर भाजपा पक्षश्रेष्ठी आणि फक्त 2च चेहरे होते। राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपामध्ये प्रवेश करणारे माजी आमदार सुरेश लाड आणि कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांचे फोटो असणारे स्वागताचे बॅनर संपूर्ण कर्जत नगरीत चर्चेचा विषय बनले। पण अनेक वर्षांपासून कर्जतमध्ये भाजपा पक्षाचं अस्तित्व शून्यातून निर्माण करणारे आणि कंबर कसणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांना कुठेही बॅनरवर जागा मिळाली नाही। ज्या पक्षासाठी आपण काम करतो त्या पक्षात आपल्याला सन्मानाची वागणूक मिळणं ही एकच माफक अपेक्षा कार्यकर्त्यांची असते। पण भाजपच्या महासंमेलनाची पायाभरणी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॅनरबाजीच्या नावाखाली हा अन्याय झाला आहे का? स्वागताची जय्यत तयारी करणाऱ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भाजपामध्ये बॅनरवर झळकण्याची संधीसुद्धा नाही का? कदाचित माजी आमदार सुरेश लाड आणि किरण ठाकरे हे 2च बॅनर योग्य चेहरे कर्जत खालापूर मतदारसंघात असावेत, हा आमचा एक राजकीय अंदाज। किंवा आम्ही पडद्यामागे काम करत राहू, आम्हाला बॅनरबाजी आणि प्रसिद्धी नको असं म्हणत कर्जतमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांचं मोठं मन आणि समजूतदारपणा। मतदारसंघात महाविजयासाठी भाजपा सज्ज असून त्यांची राजकीय वाटचाल जोरदार सुरू आहे असं एकंदरीत चित्र महासंमेलनातून दिसून आलं। बाकी ते प्रसिद्धी आणि बॅनर नको असं म्हणत भाजपा पक्षाचं स्थान मतदारसंघात उभं करणाऱ्या आणि विशेष म्हणजे अहोरात्र कंबर कसणाऱ्या कर्जतमधील भाजपा पदाधिकाऱ्यांचं कौतुकच। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।